मांडली होती वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या निवडणुकांना आव्हान देणारी, फेटाळली आहे सर्वोच्च न्यायालयाने, काय? जे मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की आम्ही असणारं पहिल्यांदा त्या याचिकेमध्ये 6 नंतर झालेलं मतदान जे होतं, हे 6 नंतर मतदान घेण्याची पद्धत वेगळी आहे, त्याच्या संदर्भात असणारा RTIचा वापर करत इलेक्शन कमिशनकडे आम्ही माहिती मागवली. ती माहितीमध्ये त्यांनी उत्तर असं दिलं की आमच्याकडे कुठलीही माहिती नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही असणारा मुंबई हायकोर्टामध्ये याचिका चेतन आयरे यांच्यामार्फत, मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत दाखल केली. आणि आमची पहिली प्रेयर होती की इलेक्शन कमिशनला डायरेक्शन द्या की त्यांच्याकडची असणारी जी कागदपत्रं आहेत 6 नंतर झालेल्या मतदानाची, ती कोर्टासमोर सादर करावी, त्या संदर्भातली होती. आणि RTIमध्ये म्हटल्याप्रमाणे जर त्यांच्याकडे कागद नसेल, म्हणजे डॉक्युमेंट्स नसतील, तर मग कोर्टाने योग्य निर्णय द्यावा अशी असणारी परिस्थिती होती. दुर्दैवाने खालीसुद्धा आमच्या ह्या मागणीकडे कोणी लक्ष दिलं नाही. आणि वर्तमानपत्राच्या बातम्यांवरती आम्ही पिटिशन दाखल केलं आहे, या कारणास्तव ते फेटाळून लावण्यात आलं. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पुन्हा तोच मुद्दा मांडला की डॉक्युमेंट असल्याशिवाय फ्री आणि फेअर इलेक्शन झालं याचा निर्णय त्या ठिकाणी घेता येणार नाही. पण दुर्दैवाने आज न ऐकता ही पिटिशन त्या ठिकाणी फेटाळण्यात आलेली आहे. आणि चेतन आयरे ही मागणी कशी करू शकतात, हाही त्याच्यातला प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. चेतन आयरे हा भारतीय नागरिक आहे, मतदार आहे. आणि भारतीय नागरिक आणि मतदार याला जर पिटिशन दाखल करण्याचा अधिकार नसेल, तर मग नेमका कोणाला पिटिशन दाखल करण्याचा किंवा अपील करण्याचा अधिकार आहे, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो. सर्वोच्च न्यायालयात पण याचिकाकर्ते कसं काय हे असू शकतं असं म्हटलं. त्यांचं म्हणणं होतं की कोणी निवडणूक लढणारा माणूस असला पाहिजे का किंवा काय? प्रश्न असा आहे, कोर्टाने आपलं म्हणणं मांडण्याच्या ऐवजी संविधानाने जो अधिकार दिलेला आहे, तो अधिकार सगळ्यात महत्त्वाचा आहे की कुठल्याही एका व्यक्तीला हा अधिकार दिलेला आहे की तो लॉ इन मोशन हे आणू शकतो. त्यांनी हा लॉ इन मोशन आणून दिलेला जो आहे तो योग्य आहे की नाही याचा तपास कोर्टाने केला पाहिजे. पण ते न करता याचिकेचाच करणारा जो आहे त्याच्याचवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून ती फेटाळण्यात आलेली आहे. सर, आता या विषयावर अनेक वादविवाद होत आहेत आणि आरोप केले जात आहेत विरोधी पक्षांकडून. काल निवडणूक आयोगाने देखील पत्रकार परिषद घेतली आणि म्हटलं 8 दिवसात ॲफिडेव्हिट फाईल करा जर तुमच्याकडे पुरावे असतील तर. मुळात माझं म्हणणं असं आहे की हे चॅलेंज ज्यांना दिलेलं आहे त्यांनी ते स्वीकारावं. आणि स्वीकारून एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये किती डबल मतदार आहेत याची माहिती ताबडतोब मिळते. ती इलेक्शन कमिशनच्या तोंडावरती फेकावी आणि मग इलेक्शन कमिशनला म्हणावं त्या ठिकाणी की आता माफी कोणी मागायची हे एवढं सांग. सर, इलेक्शन कमिशनने खूप प्रॉपरली असं सांगितलं गेलं आहे, राहुल गांधी यांनी वोट चोरी जो शब्द यूज केला आहे तो खूप चुकीचा आहे आणि त्यांचे जे जे कन्सर्न्स आहेत ते त्यांनी ॲफिडेव्हिट सबमिट करा किंवा 7 दिवसात देशाला माफी मागा. प्रश्न त्याच्यामधला हा आहे की म्हणून म्हटलं की त्यांनी तो चॅलेंज स्वीकारला पाहिजे, ज्यांना दिला आहे इलेक्शन कमिशननी त्यांना. आणि डबल मतदान यादीमध्ये जे आहे ते सगळं काढावं एका मतदारसंघातलं आणि ते इलेक्शन कमिशनच्या तोंडावरती फेकावं की हे बघ. प्रश्न हा पण आहे सर की हे फर्स्ट टाइम नाही
कमिशन याच्या पहिले पण सांगितलं ते माझं म्हणणं असं आहे की आता जो ते माझं म्हणणं असं आहे की आता तुम्ही जर या चॅलेंजमध्ये उतरला असाल तर माझं म्हणणं असं आहे की ते चॅलेंज उतरलं पाहिजे आणि पूर्णत्वाला घेऊन गेलं पाहिजे. नुसतं हंगामा उपस्थित करून उपयोगात नाही. तर तुम्हाला शेवटपर्यंत ते असणार, पण त्याचा निर्णय काय येऊ. माझं म्हणणं असं आहे की जसं आज आम्ही 6 नंतरच्या मतदानाचं इलेक्शन कमिशन स्वतःहून म्हणते की आमच्याकडं रेकॉर्ड नाही, पण खालचं कोर्ट आणि वरचं कोर्ट दोन्हीही ऐकायला तयार नाही आहे. आम्ही शेवटपर्यंत लढलो, आमची याचिका फेटाळली, याच्याबद्दल दुमत नाही, पण लोकांसमोर तथ्य तर गेलं. आता माझं म्हणणं असं आहे की यासुद्धा ह्याच्यामध्ये एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये डबल मतदान आहे की नाही, ते 5,000 जरी असेल तरी ते मला वाटतं इलेक्शन कमिशनला सादर करण्यात यावं की हे आहे, आणि मग प्रश्न तिथे विचारा की कोणी कोणाची माफी मागायची. एक प्रश्न असा आहे की पुण्यात एक आंदोलन झालं होतं मध्यंतरी विद्यार्थिनींचं, त्यात आता पोलिसांनी सकाळी गुन्हा दाखल केला कोथरूडला की सरकारी कामात अडथळा आणला म्हणून. ते जे ॲट्रॉसिटीचाही त्यात विषय झाला होता की ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याला मान्यता दिली नव्हती पोलिसांनी, आणि पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला पहिल्या त्या मुली गेल्या होत्या, नंतर आता मुलींवर गुन्हा दाखल केल्याचं कळलं. नाही, मग माहिती घेऊन मी त्याच्यावरती बोलेन. सर, पूर्ण विरोधी पक्ष एकत्र येऊन निवडणूक आयोगाला घेऊन महाभियोग हा प्रक्रिया जी आहे त्याला सपोर्ट करणारे किंवा ते इम्पिचमेंट मोशन कुठे ना कुठे प्लॅन करतो. माझं म्हणणं आहे की इम्पिचमेंट मोशनच्या अगोदर हे जे चॅलेंज दिलेलं आहे इलेक्शन कमिशनने ते स्वीकारावं, त्याची सिद्धता पहिल्यांदा इस्टॅब्लिश करावी, आणि सिद्धता इस्टॅब्लिश केली की मग महाभियोग जे आहे नो कॉन्फिडंट मोशन इलेक्शन कमिशनच्या विरोधात तो इंट्रोड्यूस करावा. नाही तर पुन्हा तुम्ही BJPच्या हातामध्ये खेळणार आहात की यांच्याकडे काहीच नाही म्हणून असताना यांनी हा नो कॉन्फिडंट मोशनचा मार्ग काढलेला आहे. तेव्हा विरोधी पक्षाने BJPच्या हातामध्ये खेळू नये हे त्यांनी बघितलं पाहिजे. थँक्यू. झालं ना. CP राधाकृष्णन यांना NDAने नॉमिनेट केलं आहे उपराष्ट्रपती पदासाठी. तुमची काय प्रतिक्रिया? माझी काहीच प्रतिक्रिया नाही. थँक्यू. शुभेच्छा द्याल का? शुभेच्छा तरी द्या बरं. हिंदीमध्ये ह्याच्यावरती नो कॉन्फिडन्स मोशन आहे तुमच्या ह्याच्यावरती रोल. सर, आप आज जो है सुप्रीम कोर्ट में आपने एक पिटिशन फाइल की थी, उस पर हियरिंग हुई थी और ये वोटिंग को लेकर एग्जैक्टली क्या हुआ? मैं इतना ही कहूँगा कि हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट दोनों ने जो इलेक्शन कमीशन ने हमको लिखित दिया था कि 6 बजे के बाद पोलिंग ख़त्म होने के बाद जो वोटिंग हुई उसके हमारे पास कोई दस्तावेज़ नहीं है. हमारा पिटीशन ये था हाई कोर्ट में भी और सुप्रीम कोर्ट में भी कि आप इलेक्शन कमीशन को ऑर्डर करिए कि 6 बजे के बाद के वोटिंग हुआ है उसका सब दस्तावेज़ कोर्ट के सामने लाना ज़रूरी है. उसकी वजह यह है कि सही मायने में ये वोटिंग हुआ है या नहीं हुआ है, या ये एक तरीका है बूथ कैप्चरिंग का, इसको जांच होनी चाहिए. ऐसी हम लोग की वहाँ पर मांग थी. हम लोग ने जो मांग की वो मेरे ख्याल से सुप्रीम कोर्ट ने कई बार इसको उजागर किया है कि इलेक्शन कमीशन एक ऐसा घोड़ा है कि जिसको कोई लगाम नहीं है, और ऐसे वक्त जो है कोर्ट ने हमेशा सतर्क होके एक लगाम लगाने का बात वहाँ पे करनी चाहिए. ऐसे कई जजमेंट्स है, कॉन्स्टिट्यूशनल बेंच के भी जजमेंट्स है कि जिसको हम लोग ने उजागर किया था. पर दुर्भाग्य मैं ये कहूँगा कि बिना सुने हुए पिटीशन जो है डिसमिस कर दी, और ये सवाल दोबारा उठा कि चेतन आयरे कौन है ये पिटीशन डालने का. कोर्ट को हमने यही बताया कि चेतन आयरे एक इंडियन सिटीजनशिप है और वोटर है. संविधान जो है उनको वोट देने का अधिकार है, लेकिन कोर्ट जो है मेरे ख्याल से अगर ऐसे इसमें
बर्ताव करती रहेगी तो मैं यही मानता हूँ कि कोई भी आगे आके फिर पिटीशन डालने के लिए तैयार नहीं होगा, ऐसी एक परिस्थिति है। राहुल गांधी के दूसरे दिन है बिहार में वोट अधिकार की पदयात्रा को ध्यान में रखते हुए, वहीं कल इलेक्शन कमीशन ने प्रेस कॉन्फ्रेंस लिया और राहुल गांधी को कहा गया है कि हलफनामा जो है 7 दिनों में सबमिट किया जाए, जो वो बोल रहे हैं उसके बारे में, या तो देश से माफ़ी मांगे। देखिए, मैं ये सवाल कहूँगा कि जब चैलेंज इलेक्शन कमीशन ने दिया है और जहाँ तक हमारी भी राय है कि डुप्लीकेट वोट्स हर कॉन्स्टिट्यूंसी में है, ये चैलेंज मेरे ख्याल से विरोधी दलों ने स्वीकारना चाहिए और जितने एक कॉन्स्टिट्यूंसी का ही वो स्टडी करे और एक कॉन्स्टिट्यूंसी का स्टडी करते हुए जो डबल वोट है वो इलेक्शन कमीशन के सामने रखे और फिर उनसे पूछे। पहला सवाल ये करे कि आप कौन माफ़ी मांगे, हम मांगे या आप मांगेंगे। ये करने के बाद अगर वो विरोधी दल जो है नो कॉन्फिडेंस मोशन ले आएगा, महाभियोग ले आएगा, तो उसमें वजन होगा। बिना ये करते हुए अगर ये नो कॉन्फिडेंस मोशन ले आएंगे तो ये बीजेपी के हाथ में खेलेंगे और बीजेपी को एक मौका मिला कि इनके पास कोई तथ्य नहीं है, इनके पास कोई पुरावा नहीं है और उसको बचने के लिए इन्होंने जो है नो कॉन्फिडेंस मोशन ला है। थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।